नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. थोडीशी माहिती देखील या ठिकाणी आपण कव्हर करणार, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे आणि ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. जेवढी काही माहिती या ठिकाणी सांगण्यात येईल तर ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. आजचा आपला भाग असणार आहे 536वा. या भागामध्ये आपण 9 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. सर्वात अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चॅनलचं नाव आहे लक्ष सरकारी नोकरी. आपलं टेलिग्राम चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल, या ठिकाणी देखील आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. प्रश्न पहिला आहे, मिसेस इंडिया 2026 ची विजेती कोण ठरलेली आहे? सौंदर्याशी संबंधित स्पर्धा आहे मिसेस इंडिया 2026. तर या स्पर्धेची विजेती जर आपण पाहिली तर पर्याय अ आकांक्षा चौधरी. आकांक्षा चौधरी ही जी काही आहे तर ती मिसेस इंडिया 2026 ची विजेती ठरलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर कोण ठरल्या आहेत? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर जर आपण पाहिल्या तर पर्याय ब भावना कांत. भावना कांतचे त्यांचं नाव आहे, ज्या भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर ठरलेल्या आहेत. थोडीशी माहिती पाहूया. भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर जर आपण पाहिल्या तर त्या भावना कांत असणार आहेत. कोर्स पूर्ण केव्हा केला तर 6 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे. ठिकाण आपण पाहिलं तर टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ग्वाल्हेर मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे. जवळपास 20 आठवडे एवढा त्यांना कालावधी लागलेला आहे. निवड प्रमाण जर आपण पाहिलं तर हवाई दलातील एकूण वैमानिकांपैकी केवळ 1% वैमानिकांची या खडतर प्रशिक्षणासाठी निवड ही करण्यात येत असते. अमेरिकेच्या प्रसिद्ध टॉप गन प्रशिक्षणाच्या धर्तीवर हवाई युद्ध आणि नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे असते. त्यानंतर उद्देश जर आपण पाहिला तर जटिल फ्रंटलाईन एअर कॉम्बॅट मोहिमांचे नेतृत्व करण्यास सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे. भावनाकांत यांच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिली तर भावनाकांत ह्या MiG-21 बायसन या लढाऊ विमानाचे पहिले स्वतंत्र उड्डाण जर कोणी केले होते तर ते भावनाकांत यांनी केले होते. त्यानंतर लढाऊ मोहीम राबवण्यास पात्र ठरलेल्या पहिल्या भारतीय महिला फायटर पायलट जर आपण पाहिलं तर त्या देखील भावनाकांत असणार आहेत. प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेल्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण तर भावनाकांत. हे जे काही महत्त्वाचे 4-5 पॉईंट्स आहेत ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. नारी शक्ती पुरस्कार 2020 जो काही पुरस्कार प्राप्त झाला होता तर तो भावनाकांत यांना प्राप्त झाला होता. कोणत्या वर्षी तर 2020 साली नारी शक्ती पुरस्कार 8 मार्च 2020 रोजी त्यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 3, अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये भालाफेकमध्ये आशिष यादवने कोणते पदक पटकावलेले आहे? तर पर्याय ब रौप्य पदक. आशिष यादवने अंडर वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 यामध्ये भालाफेक या खेळ प्रकारामध्ये रौप्य पदक पटकावलेलं. कोणते पदक? रौप्य पदक पटकावलेलं आहे. जी काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडली बघा, तर त्यामध्ये रौप्य पदक कोणी पटकावले तर नीरज चोप्राने पटकावले ते भालाफेकमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. ही स्पर्धा वेगळी आहे, अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियनशिप, आणि ती होती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. थोडीशी याबाबत माहिती पाहूया. महान भालाफेकपटू नीरज चोप्रा, ज्याला आपण गोल्डन बॉय या नावाने देखील ओळखतो, तर गोल्डन बॉय नीरज चोप्रा यांच्यानंतर जागतिक स्पर्धेमध्ये पदक मिळवणारा केवळ दुसरा भारतीय जर आपण पाहिला तर तो आशिष यादव ठरलेला आहे. कोण? आशिष यादव, ज्याने पदक पटकावलेले आहे. नीरज चोप्रानंतर जागतिक स्पर्धेत पदक मिळवणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरलेला आहे, ज्याचं नाव आहे आशिष यादव. त्याने रौप्य पदक पटकावलेलं आहे. खेळाडूचं नाव आहे आशिष यादव. खेळ प्रकार आहे भालाफेक पुरुष गट.
पदक कोणतं पटकावलं? रौप्य पदक पटकावलं. कामगिरी जर आपण पाहिली तर आशिषने आपल्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये 74.9 मीटर लांब भाला फेकत हे रौप्य पदक पटकावलेलं आहे. स्पर्धेचं ठिकाण कोणतं होतं? तर युजीन, अमेरिका या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वात अगोदर जर माहिती पाहिली तर हे जे काही राष्ट्रीय नागरी वित्त विकास महामंडळ जे असणार आहे तर याची स्थापना अगोदर दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार होती. कोठे? दिल्ली या शहरामध्ये करण्यात येणार होती, परंतु त्याचं ठिकाण आता हलवण्यात आलं आहे आणि आता ते मुख्यालय महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. अलीकडेच भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची घोषणा केलेली आहे. घोषणेमध्ये त्यांनी म्हटलं आहे की राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ जे असणार आहे त्याचं मुख्यालय ते दिल्लीमध्ये स्थापन न करता आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ जर पाहिलं तर देशातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी, कोणासाठी? देशातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मध्यवर्ती संस्था म्हणून काम करणारी ही संस्था आहे राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळ. लक्षात ठेवायचं आहे. NUCFDC असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. याबाबतची घोषणा कोणी केली आहे? केंद्रीय सहकार मंत्री किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक म्हणजेच किती? 449 नागरी सहकारी बँका कार्यरत आहेत. किती? 449 नागरी सहकारी बँका ज्या देशामध्ये सर्वाधिक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देशातील मोठ्या प्रमाणावर शहरी सहकारी बँका कार्यरत असल्याने या शिखर संस्थेचे मुख्यालय आता महाराष्ट्रामध्ये असणे हे अधिक उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी त्यावेळी व्यक्त केला आणि त्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये याचं मुख्यालय हे स्थापन करण्यात येणार असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतीय हवाई दलाने ड्रोन विरोधी लष्करी सराव रोटर क्लॅप 3 चे आयोजन कोठे केलेले आहे? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारतीय हवाई दलाने, कोणी? भारतीय हवाई दलाने. नाव काय आहे? ड्रोन विरोधी लष्करी सराव रोटर क्लॅप III किंवा 3. रोटर क्लॅप III किंवा 3चं आयोजन जर आपण पाहिलं तर ते पर्याय पोखरण, राजस्थान. राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जैसलमेर, राजस्थान या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणी आयोजित केलं होतं? भारतीय हवाई दलाने. नाव आहे रोटर क्लॅप 3. आवृत्ती कितवी आहे? 3री आवृत्ती आहे. ठिकाण आपण पाहिलंच आहे, पोखरण फील्ड फायरिंग रेंज, जैसलमेर, राजस्थान. पोखरणचं जर महत्त्व पाहिलं तर 1974 स्माइलिंग बुद्धा व 1998 पोखरण 2 अणुचाचण्यांचे स्थळ म्हणून हे पोखरण ओळखलं जातं. थीम काय आहे? काउंटर UAS, काउंटर उन्माद एरियल सिस्टम्स. लक्षात आहे, UAS, काउंटर UAS ही थीम असणार आहे. उद्देश काय आहे? ड्रोन युद्धाविरुद्ध तयारी करणे. काउंटर UAS, काउंटर उन्मेद काउंटर UAS क्षमता तपासणे आणि मजबूत करणे. त्यानंतर हेलिकॉप्टर युनिट्सची ऑपरेशनला क्षमता वाढवणे, ड्रोन निष्क्रियकरण सराव करणे हे यामागचे महत्त्वाचे उद्देश असणार आहेत. सहभागी जर आपण पाहिले तर भारतीय वायुदलाच्या विविध हेलिकॉप्टर युनिट्स या ठिकाणी सहभागी होणार आहेत. भारतीय वायुदलाची थोडीशी माहिती पाहूया. स्थापना जर पाहिली तर 8 ऑक्टोबर 1932 साली भारतीय वायुदलाची स्थापना झाली होती, जो वायुदल दिन म्हणून साजरा केला जातो. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे भारतीय वायुदलाचे. सध्याचे प्रमुख कोण आहेत? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह हे सध्या प्रमुख आहेत. एअर चीफ मार्शल म्हटलं जातं. हवाई दल प्रमुख जे असतात त्यांना एअर चीफ मार्शल म्हटलं जातं. ब्रीदवाक्य काय आहे? नभस्पृश्य दीप्तम असं भारतीय हवाई दलाचं ब्रीदवाक्य आहे. 6वा प्रश्न आहे, जागतिक आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर जागतिक आदिवासी दिवस जर आपण पाहिला तर तो
आजच्याच दिवशी म्हणजे 9 ऑगस्टला साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. वर्ष 2026 जागतिक आदिवासी दिनाची अधिकृत संयुक्त राष्ट्र थीम जर आपण पाहिली तर हॉनरिंग इंडिजिनस मिडवाईव्स सेफ गार्डिंग लाईफ अँड वेल बिंग अशी यावर्षीची थीम असणार आहे. डिसेंबर 1992 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. केव्हा? 1992. कोणते वर्ष? तर 1993 हे वर्ष जागतिक आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते. त्यानंतर जागतिक मूळ निवासी किंवा आदिवासी लोकांच्या आंतरराष्ट्रीय दिवस सर्वप्रथम हा 1994 मध्ये संयुक्त राष्ट्र आमसभेने घोषित केला होता. केव्हा घोषित केला हा जागतिक आदिवासी दिवस? तर 1994 मध्ये घोषित केला होता. जगातील मूळ निवासी लोकांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यानंतर त्यांचे संरक्षण करणे म्हणून दरवर्षी 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 7वा प्रश्न, ऑगस्ट क्रांती दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? हा देखील 9 ऑगस्टलाच दरवर्षी साजरा केला जातो, ऑगस्ट क्रांती दिवस. लक्षात ठेवायचे, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. यावर 2 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. एक तर नारा कोणी दिला होता? करो वा मरो हा नारा कोणी दिला होता? आणि त्यानंतर महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात कोठे झाली होती? हे 2 महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. पहिला प्रश्न इथेच कव्हर झाला. ऑगस्ट क्रांती दिवस दरवर्षी आपण 9 ऑगस्टला साजरा करतो. ऑगस्ट क्रांती दिन हा 9 ऑगस्ट जो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. सन 1942 मध्ये याच दिवशी मुंबईच्या गोवालिया टँक मैदान, सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान आपण म्हणतो, तर या गोवालिया टँक मैदान या ठिकाणाहून महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली होती. केव्हा? 1942 मध्ये. हा प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर पडलेला आहे. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ही झाली होती. महात्मा गांधी यांनी नेतृत्व केलं होतं. ठिकाण होतं गोवालिया टँक मैदान, सध्याचे ऑगस्ट क्रांती मैदान. गांधीजींनी या ऐतिहासिक प्रसंगी एक नारा दिला होता, करो वा मरो असा जो काही नारा दिला होता, तर तो त्यावेळी खूप चर्चेचा विषय ठरला होता आणि यावर प्रश्न विचारला जातो. करो वा मरो हे जे काही नारा आहे तर तो कोणी दिला आहे? तर तो महात्मा गांधीजींनी दिला होता त्यावेळी. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, NASI किंवा नासी यंग सायंटिस्ट पुरस्कार 2026 हा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड, प्राध्यापक कार्तिकेयन लंका. प्राध्यापक कार्तिकेयन लंका यांना यावर्षीचा नासी यंग सायंटिस्ट पुरस्कार 2026 हा प्रदान करण्यात आला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. लक्ष सरकारी नोकरी यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेज या तिन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.